नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईल ह्या माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण हिरव्या टमाट्यापासून म्हणजेच कच्च्या टोमॅटोपासून त्याची चटपटीत आणि चटकदार चटणी कशी बनवायची ना त्याची रेसिपी बघणार आहोत। ह्यासाठी सर्वात आधी मी साधारणपणे एक 4-5 कमी तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 2 जास्त तिखट असलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 2 हे हिरवे टोमॅटो घेतलेले आहेत। ह्याला ह्या पद्धतीने आपण असं कट करून घेणार आहोत। खूप जास्ती बारीक कट करायचं नाहीये, साधारणपणे ह्या साईजमध्ये हे टोमॅटो आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। तर ही जी चटणी आहे ना खायला खूप मस्त लागते, तोंडी लावायला देखील खूप छान ऑप्शन आहे। आता एका पॅन मध्ये मी तेल गरम करायला ठेवलंय। ह्याच्यामध्ये आपण भाजून घेतलेले शेंगादाणे घातलेले आहेत आणि ह्या हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत। ह्याचा थोडासा कलर बदलेपर्यंत, थोडासा खमंग वास येईपर्यंत ह्याला आपल्याला छान मध्यम आचेवर भाजून घ्यायचं आहे किंवा परतून घ्यायचं आहे। आता अजून काही ह्या मिरच्या व्यवस्थित परतलेल्या नाहीयेत। आता तुम्ही बघू शकता ह्याचा कलर थोडा चेंज झालाय। तर हे आपण मिक्सरच्या जारमध्ये सगळं घालून घेणार आहोत। अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे आणि खायला देखील खूप मस्त लागते। आता त्याच्यातच आपण हे बारीक चिरून घेतलेले हिरवे टोमॅटो आहे ते घालून घेणार आहोत। ते देखील आपल्याला छान मऊ होईस्तोवर परतून घ्यायचे आहेत। तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ही चटणी माहीत असेलच कदाचित, पण प्रत्येकाची करण्याची पद्धत थोडेफार फरकाने वेगळी असते। तर हे असं थोडं मधून मधून ह्याला छान असं चमच्याने हलवत राहायचं, म्हणजे हे टोमॅटो लवकर परतले जातात। गॅसची फ्लेम आपण मध्यमच ठेवलेली आहे। तर आंबट गोड ही चटणी चटपटीत लागते, एकदम खायला खूप मस्त लागते। आता आपण काय करणार आहे, त्या जारमध्ये हे परतून घेतलेले हिरवे टोमॅटो आहेत ते घालून घेणार आहोत। तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करायला विसरू नका। आता हे सगळं मी जारमध्ये व्यवस्थित काढून घेतलंय। ह्याच्यामध्ये आता आपण बाकीचे जिन्नस घालून घेणार आहोत। आता ह्याच्यामध्ये काय घालून घ्यायचे सर्वात आधी, तर हे आहे जिरं, कच्चं जिरं आपण घालून घेतलेलं आहे। हा आहे गूळ, तुम्ही साखरेचा वापर देखील करू शकता। चवीपुरतं मीठ आणि हिरवी मिरची देखील तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्याच्यावर तुम्ही कमी जास्त करू शकता आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। आता हे सगळं मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे आणि याची चटणी बनवून घ्यायची आहे। तर मी आता याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलंय, तुम्ही बघू शकता। दिसायला देखील किती सुंदर आणि टेम्पटिंग दिसते ते। आता ह्याला चमच्याच्या साहाय्याने आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। तर मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता ह्याच्यामध्ये आपण मस्तपैकी जिरं, मोहरी आणि हिंग याचा तडका घालून घेतलेला आहे। ह्याच्यामुळे ह्या चटणीला अजून छान चव लागते। तर रेसिपी नक्की ट्राय करा। भेटूया माझ्या पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।